छत्रपती शिवाजी महाराजाची आई जिजाबाई यांना सुद्धा विसरता येणार नाही. कारण या महिला कुठेतरी संस्कारातून शिवाजी महाराज घडवला. आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या आई मंजुळाबाई यांना वंदन करून त्यांच्या ग्रामगीतेत सुद्धा 20वा महिलेसाठी मैलोन्नती हा अध्याय ग्रामगीतामध्ये लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तिन्ही लोक भिकारी आई विना उद्धारी असं म्हणणारे जगाचे जे बलस्थ स्थान म्हणजे महिला आहे, माता आहे. आणि या महिलांना सक्षम करण्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात की महिलांची प्रगती केली पाहिजे, महिलांना पुढे नेलं पाहिजे. मग या आधुनिक जगामध्ये, आधुनिक युगामध्ये आपल्याला महिलांसाठी काय अशा उपाययोजना करता येते, काय असं हे करता येते, त्यासाठी प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे. चांगले विचार हे आपल्या प्रत्येक महिलांना पोहोचले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये उद्योगासाठी त्यांना नवीन चालना देणारे सरकार असो, महाराष्ट्र शासनाने आता महिला सन्मान योजनेतून 1,500 लाडकी बहीण योजना सारख्या योजना असो, ह्या सर्व कुठेतरी देशाला विकास करण्यासाठी मदत होत आहे. तर मित्रांनो, मला आज महिला दिनाच्या निमित्ताने सांगायचं आहे की अशीच एक कहाणी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लता भगवान करे ही वय 62 आणि तिच्या मिस्टरचं वय जवळपास 70 वय असेल. 3 मुली त्यांना, आणि 3 मुलीचे लग्न जेमतेम झालेले, आपल्या घरी गेलेल्या, आणि त्यांचा जो मोलमजुरी जगत असताना त्यांना वयाच्या 70व्या वर्षी मिस्टरला, पतीला काहीतरी आजार झाला आणि त्यांना एका बुलढाण्याच्या छोट्या गावावरून त्यांना बुलढाण्याला जावं लागलं. आणि तिथे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना म्हटले की काही तपासण्या करायच्या आहे आणि भरपूर पैसे लागणार आहे. तर त्यावेळी तिच्यापाशी मोलमजुरी करणारी ती लता आता काय करावं, कारण खूप अशी परिस्थिती बेताची आणि पैसा भरपूर लागत असल्यामुळे ती धावपळ करून पुन्हा गावी आली आणि इकडे तिकडे मागून ती आयुष्यामध्ये तिच्याकडे पैशाचे, कारण 3 मुलीचे लग्नामुळे ते पूर्ण कर्जबाजारी झालेले आणि त्यामुळे इकडून तिकडून मागून ती तिच्या मिस्टरच्या उपचारासाठी, तपासण्यासाठी पैसे डॉक्टरकडे दिले. मग 1-2 दिवस झाले आणि डॉक्टर म्हणते की नाही, पुन्हा त्याच्या तपासण्या करायच्या आहे आणि ते होत नाही. आता त्यांना बारामतीला न्यावं लागणार आणि बारामतीला आता काय करावं, आताच मागून आणले पैसे 2, बारामतीला पुन्हा रेफर करून राहिले. आजार हा वाढून राहिलेला आहे त्यातून आणि तिला काहीच समजे नाही. आणि मग बारामतीला तिने कसे पुन्हा पैसे जमा केले आणि बारामतीच्या दवाखान्यात ऍडमिट केलं. तिथे गेल्यानंतर आता बरी होणार तब्येत म्हणून ती तिथे म्हणजे सगळीकडे रिलॅक्स झाली. परंतु तिथे सुद्धा डॉक्टरनी म्हटलं एक महत्वाची तपासणी करायची आहे आणि आता आतीचा धीर सुटला. आता काय करावं काही समजेना. लता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग आता काय करावं. त्या दवाखान्याच्या एका बाकड्यावर बसून ती आता नवऱ्याला सांगावं की आता मर तू आणि आता इलाज घेऊन राहू दे असं म्हणावं. काढलं त्या एका बाकड्यावर जाऊन विचार आणि नंतर त्याच वेळी तिनं असं बाकड्यावर असलेल्या पेपराकडे नजर केली आणि बारामतीला मॅरेथॉन होणार हे त्या मॅरेथॉन मध्ये त्या संयोजकाकडे गेली आणि मी मॅरेथॉन करणार. आणि कारण मॅरेथॉन मध्ये लाख रुपयाचं प्राईज होतं आणि ते तिला हवं होतं पतीचा जीव वाचवण्याचा. आणि ती लता भगवानकडे त्या संयोजकाला विनवणी केली की माझा नवरा ऍडमिट आहे, मला पार्टिसिपेट करू द्या. आणि तिथे संयोजकांनी मान्य केलं आणि तिथे त्या मॅरेथॉन मध्ये स्पोर्ट शूज लावून, जुते स्पोर्ट शूज लावून पुन्हा चांगले प्रॅक्टिस केलेले व शहरातले म्हणा सगळे युवा वर्ग असे आले आणि ती नवारी लावून
अनवाणी पायाची लता भगवान करे, ही पण त्याच्यामध्ये केले. आणि लोक सगळे पाहायला लागले. आणि विचार करा, त्यावेळी तिला एकच चित्र दिसत होतं की माझा नवरा मला वाचवायचा आहे. आणि ती अशी पडत होती. पहिलं ती संसाराला टिगड्या लावण्यासाठी पडायची, आता तिला जीव वाचवण्यासाठी ती पडायला सुरुवात केली. अशी पडाली आणि ती मॅरेथॉन मध्ये नंबर 1 आली. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुमच्यापाशी दृढ इच्छा असेल, इच्छा नसून नाही चालत, तर त्या प्रकर्षाने आपल्यामध्ये ते सामर्थ्य आपल्यामध्ये असतेच, परंतु आपली ती इच्छा ही दृढ इच्छामध्ये आपल्याला करावं लागते. कारण त्याच व्यक्तीला ईश्वर सुद्धा मदत करत असतात. तर मित्रांनो, मातृशक्ती अशी असते की ती महिला आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याची काळजी घेणारी ती महिला. आज ते लता भगवान करे ही बुलढाण्यातली आज पूर्ण जगामध्ये त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. परंतु मला सांगायचं आहे की महिलांना संधी द्या, महिलांना पुढे नेण्यासाठी वाव द्या. कारण ती एक महिला काय करू शकते हे आपण इतिहास पाहिलेलाच आहे. मी उदाहरण याच्यासाठी दिलं की गरीब व्यक्तींना आपला देश हा गरीब राहिला नाही पाहिजे आणि त्याला पुढे नेण्यासाठी चांगल्या लोकांची गरज आहे, चांगल्या महिलांची गरज आहे. त्यांना चांगले संस्कार केव्हा मिळू शकते, जेव्हा महिला शिक्षित राहू शकते, महिलांना ज्ञान असेल आणि ती अबला नसून सबला तिला जर बनवायचं असेल तर तिला 4 भिंतीमध्ये कोंडून नका ठेवा. हा पण नैतिकतेच्या आधारावर महिलांनी सुद्धा काम केलं पाहिजे. कारण काही महिला, चारित्र्यहीन महिला ह्या पुढे जाऊ शकत नाही आणि समाजावरही विपरीत परिणाम होते. चरित्र स्वच्छ ठेवणं फार महत्वाचं आहे. चरित्र स्वच्छ ठेवण्यासाठी चांगले पुस्तक, साधू संतांच्या विचारावर चालणे फार गरजेचे आहे. मित्रांनो, पुस्तक वाचत राहा, आरोग्याची काळजी घ्या आणि LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्या परिवाराची काळजी घ्या. आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा द्या. कारण तुम्ही कमवते व्यक्ती आहात, तर तुमच्या ज्यावेळी आपल्याला काही अचानक अघटित घटना होते किंवा संभावना असतात, तर त्यावेळी आपला परिवार, आपली माता भगिनी ती रस्त्यावर बाहेर पडली नाही पाहिजे. कारण लाचारीने ती आयुष्य काढली नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला बचत करायची आहे आणि ती बचत ही फक्त देशातली विश्वसनीय सर्वात मोठी LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हीच देऊ शकते आणि सॉव्हरेन गॅरंटी देऊ शकते. मला विश्वास आहे की आपण ह्या सर्व माहितीतून प्रेरणा घेणारच. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.